श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ऐका श्रोते संत सज्जन, मलमहात्म्य पुण्याख्यान, मागिले प्रसंगीचे निरूपण, धरा आठवण मानसी. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 23वा अध्याय श्रवण करूया. श्रोते हो, आपण 22व्या अध्यायामध्ये कथा श्रवण केली की महिस्मृती नावाच्या नगरीमध्ये द्विजशर्मा नावाचा वेदरत विप्र, त्याच्याकडे अतिथी अभ्यागत सुरू नारायण नामे एक विप्रकुमार त्याच्याकडे भिक्षेकरता आला आणि त्याच्याच घरी वास्तव्य करू लागला. पुढे या द्विजशर्म्याला एक पुत्र, एक कन्या अपत्य प्राप्ती झाली. या अपत्यांच्या ललाट रेषेवर सटवाईने 5व्या दिवशी लिहिलेलं प्रारब्ध नारायणाला कळालं. कालांतराने जे जे प्रारब्धात लिहिलं ते घडायला लागलं. या नारायणाने या मुलांना सोडून तीर्थयात्रेला प्रयाण केलं. इतिका वृत्तांत मागे कथिला, या उपरी पाहिजे ऐकिला, अवधान दिजे श्रवणाला, काय करिता झाला विप्रकुमार. त्या द्विजशर्म्याचा मुलगा शोक केला. वाईट वाटलं, आपली बहीण एका वेश्येसोबत निघून गेली. अत्यंत मनाला क्लेशदायक घटना घडली. इकडे नारायण यात्रा करत करत 3 वर्षाचा कालखंड पूर्ण केला. मनामध्ये गुरुच्या घरची आठवण आली. जावं वाटलं, पण मनामध्ये पुन्हा त्यांच्या प्रारब्धाची गती आठवली. पुन्हा यात्रा करीत फिरत राहिला. असं करत करत 12 वर्ष, जवळजवळ 12 वर्ष हा नारायण तीर्थयात्रा करत होता. पण एक दिवस मनामध्ये आलंच, नाही म्हणे, गुरु गृही जावे आता, कवण तेथे सुखाची वार्ता, हे तो सांगून गेली देवता, यक्षिणी देवी पूर्वीच. आता आपल्याला त्यांच्या घरची वार्ता माहितीच आहे, पण जाऊ पाहू. असो 12 वर्ष परतोनी नारायण पातला गुरु आश्रमस्थानी, येता देखिला गुरुसुते नयनी, परी त्याची ओळखी मनी न पुरे. नारायणाने द्विजशर्म्याच्या मुलाकडे बघितलं. अरे, ओळखलं का मला, असा म्हणून प्रश्न विचारला. प्रश्नाचं तिकडून उत्तरात आरडोनी पडिला असे गळा, रडो लागला खळखळा, म्हणे वनी टाकुणी मत्सला, आपण गेला यात्रेथे. त्यांनी पाहिलं, ओळखणार नाही तर कसं, अहो आम्हाला अनाथ करून आपण निघून गेला. 12 वर्षाची घडलेली सगळी कथा सांगितली. आपली बहीण वेश्येसोबत निघून गेली हेही सांगितलं. ऐसे साकल्य समाचार ऐकला. हे सगळं ऐकलं. नारायणाच्या डोळ्याला धारा लागल्या. बाबा, काय सांगू तुला, कोण टाळू शके ब्रह्मलिखिता, तयाची वार्ता अनुपम्य, ऐसे तया ते आश्वासुनी, बैसता झाला निज आसनी, एरे मांडिले साजनी, परवडी तया भोजनाची. बसा काका, बसा. फार बरं वाटलं काका, आपली भेट झाली. बसा, जेवायला काहीतरी द्यावं, याचं अतिथी अभ्यागत करावं, पण घरात खायला होतं कुठे मंडळी. यांनी पाहिलं नारायणाने, तू काही काळजी करू नको, माझं पोटभर खाणं झालेलं आहे, मी तृप्त आहे, मला बाकी काही नको, बैस. तव नारायण विचारिता झाला, म्हणे आजवरी द्रव्यार्थ काय साचला, तो सत्य निवेदी मजला, शंका या बोलाची न मानी. दोघांची भेट झाली. आपापसात गप्पा झाल्या. झालेला सगळा इतिवृत्तांत सांगितला. आता सध्याचं आपलं दिनचर्येचं, आपली रोजची आपण दिवस कशी भागवतोय ही थोडीशी एकमेकांमध्ये चर्चा झाली. यांनी पाहिलं, अरे, हे दही दूध विकत असताना तू काही पैसे साठवले का, ते मला सांग. यांनी पाहिलं, हो काका, साठवलेत ना. एरू परमलज्जे करुणी, सांगता झाला तये क्षणी, म्हणे 1 दशक रौप्येणाने साचुनी, ठेविले सदनी आजवरी. काका, माझ्याकडे 10 रुपये साचवलेले आहेत, या विरहित काही नसे जाण, यापेक्षा माझ्याकडे काहीच नाही. याच्या अंतःकरण पाहिलं, निर्मळ हृदयीचा पाहून नारायणाला दया आली. 12 वर्षाचं तपश्चर्येचं फळ घेऊन आलेल्या नारायणांची स्वारी भक्ती आहे. हरकत नाही रे, हरकत नाही. आपण या तुझ्याजवळ साचलेल्या द्रव्यावरती सुद्धा तुझी प्रारब्ध रेषा बदलवू. मग
म्हणे या मलमासी निशेष, गोदान परम विशेष, जे आचरती निर्दोष, त्या पुण्या पार नाही. आपण आता अधिक मास आला आहे, गोदान करूया. या गोदानावरती तुझ्या प्रारब्धाच्या रेषा बदलून टाकू. गुरु भेटला हो गुरु. गुरु योग्य असल्यावरी वायान जाई सेवा खरी. गजानन विजय ग्रंथामध्ये दासगणू महाराज म्हणतात, जोपर्यंत योग्य गुरु मिळत नाही तोपर्यंत जीवाची फरफट सुरू असते, पण ज्या वेळेला योग्य गुरु भेटतो त्यावेळेला प्रारब्ध रेषा बदलून जातात, हातावरच्या रेषा बदलून जातात. याच्या मनामध्ये थोडीशी अजून विश्वास बसायला वेळ लागणार होता. परी विश्वास न वाटे नारायणा, करील न करील गोदाना, एवढीच तया ते उदरपोषणा, म्हणून मना संशयो. नारायण विचार करत होता, याला इतकी महती सांगितली पण याचा अजून विश्वास बसतोय न बसतो, कारण याच्याकडे आहे एकच गाय आणि ती दान करायची म्हणल्यावर हा करेल की नाही. पण तरी सुद्धा यांनी पाहिलं, जर तुला तुझं प्रारब्ध बदलायचं असेल तर अधिक मासाला सुरुवात होतीये, आपण तुझी जी एक गाय तुझ्याकडे आहे ती दान करूया. मग भावार्था धरुणी सद्गुरू वचनी. ठेवला व विश्वास ठेवला. या द्विजपुत्रांनी विश्वास ठेवला. एरवी तरी आपली दारिद्र्य अवस्था अशी कमी होत नाहीच आहे. बघू, गुरुच्या चरणी विश्वास ठेवला. मंडळी, गुरुबद्दल काय बोलणार. समर्थांनी तर सांगितलंय, आता सद्गुरु वर्णवेना, तेथे माया स्पर्शू शकेना, ते स्वरूप मज अज्ञाना, काय कळे श्रीराम. गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. सकल संतांची एक वाक्यता आहे, ज्याला योग्य गुरु भेटला त्याचं जीवन निश्चितच उद्धरलं. या नारायणाने बघितलं, सकाळी सकाळी उठलाय, स्नान झालंय, प्रातस्नान केलंय, मंगल भगवंताचं पूजन केलंय. मग भावार्थ धरोणी मनी, मनामध्ये गुरूंनी सांगितलेला पूर्ण विचार मनामध्ये बसवला. दाना ते जो विप्र पाचारीला, तो परम आश्चर्य मानिता झाला. म्हणे आज काय आठवले याला, पुढे निर्वाहाला केवी करे. सांगितलं, गुरूंनी सांगितल्याप्रमाणे एका द्विजाला बोलावल्या गेलं. ह्यांनी पाहिलं, बाबा अरे एका गायीवरती कसा तरी तुझा पोटापुरता प्रपंच सुरू होता, ती गाय तू आता दान देणार, काय होणार पुढे तुझं. यांनी पाहिलं, ते मला माहिती नाही, मी आता माझ्या पूर्ण सद्गुरूंच्या चरणी विश्वास ठेवलाय. काही जरी झालं, तुटो हे मस्तक फुटो हे शरीर, काही जरी झालं तरी आता सद्गुरूंच्या वचनापासून मागे फिरणार नाही. यांनी पाहिलं, अरे तुला आधीच विप्रकुमार दरिद्री पाही, माता पिता पाळिता दुजा नाही, उदरनिर्वाहाची धेनुतेही दिधली पाही दाना ते. एक दिवसाचे भक्षावया अन्न, तेही किंचित गृही नसे जाण, तरी सर्वस्वे घडले दान, तया विप्रकुमारा लागून. गुरूंच्या वचनाचा आधार घेऊन जे उदरनिर्वाहाचं साधन होतं तेही या दान केलं. विप्रकुमारांनी दान केलं मंडळी सूर्योदयाला. पण आता दूध नाही, दही नाही, ताक नाही. दुपारची वेळ आली, घरामध्ये खायला काही नाही. स्नान संध्या झालेली आहे. भगवंत त्रैलोक्यनाथ चक्रपाण्याचं चिंतन चालू आहे. त्रैलोक्यनाथ चक्रपाणी, उपोषित राहू नेदी कोणी. पण मंडळी, तुकाराम महाराज म्हणतात ना की सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. सगळ्या कृमी कीटकादी पक्ष्यादी सगळ्यांचा सांभाळ करणारा आपल्याला कसा उपाशी ठेवेल. दुपार झाली, संध्याकाळ होत आली. तेथे विप्रकुमार क्षुधेने पीडित, हे तया तेन सहावेची मात, तव तो नारद मुनी अकस्मात, देखिले तेथे कौतुके. त्रिभुवनामध्ये विचरण करणाऱ्या नारद मुनींनी हे बघितलं. ब्रह्मलोकाला आले. ब्रह्मदेवाला सद्भावे नमस्कार केला. इतिवृत्तांत कथन केला. महाराज, आपण कपाळावरती लिहिलं होतं की यांनी ताक विकून पोट भरावं, पण त्यांनी गायच दान करून टाकली. आता दूध नाही आणि ताक कशाचं, दान कशाचं. ह्यांनी पाहिलं, ब्रह्मदेवानी हे पाहिलं. मनामध्ये विचार सुरुवात झाला भगवंताच्या सुद्धा. म्हणे हे तो विपरीत झाले, तया ते सर्वस्व दान घडले. आता उपाया ते पाहिजे केले, तरीच भले कर्म हे पै.
श्रद्धेने सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून जो समर्थ म्हणतात ना की सद्गुरू वचनावर विश्वास ठेवून देवाच्या सख्यत्वासाठी पाडाव्या जीवलगासी तुटी सर्व ही अर्पावे शेवटी हा सर्वस्व देण्याकरता आता तयार झालाय. हे ब्रह्मदेवानी पाहिलं आणि जे दान केल्या जातं ना मंडळी त्याच्या दशपट दान पुन्हा भगवंत आपल्याला परत करतो. म्हणून आपल्याकडे दानाचा नियम आहे की दान सत्वाशील असावं, शुद्ध असावं, दान योग्य असावं. आपल्याकडे बघा जे घरी आपण वापरत नाही, चालत नाही, खात नाही असं दान करतो आणि मग तसं दशपट परत वापस मिळतं. ही आपल्या कृती लक्षात येत नाही. पण जे पेरिले ते उगवते, पोलिले असारी खेळ तर येते. जे पेरलं तेच उगवणार आहे. म्हणून दान करताना थोडं दान करावं, पण चांगलं करावं, उत्तम करावं. जे कोणीच वापरत नाही, जे कोणीच खात नाही, जे कधी त्याच्याकडे पाहत नाही, आपण ते दान करत बसतो. नाही मंडळी, ब्रह्मदेवाला याची चिंता. ब्रह्मदेवानी एका द्विजाचं रूप धारण केलं. 10 गायी बरोबर घेतल्या आणि या द्विज शर्म्याच्या मुलाकडे आला आणि यांनी पाहिलं, बाबा रे, तुझ्या वडिलांनी माझ्याकडे 10 गायी राखायला ठेवल्या होत्या, त्या मी आज तुला परत द्यायला आलोय. तव चतुरानन बोले तयासी तुझी या पितरे आम्हापाशी दश गौतम्या रक्षण्यासी ठेविल्या होत्या निर्धारी त्या तू आपल्या अंगीकारी आता म्हणून झाला बोलता ऐसे वचन ऐकून तत्वता. येरू थांब. हे पाहिलं, थांबा थांबा, हे मी तुम्ही द्या म्हणताल, मी घेईल असं कसं शक्य आहे? मी माझ्या गुरूंना विचारून येतो. ऐसे ऐकून नारायण किंचित केले हास्यवदन. ही सगळी वार्ता ऐकली, नारायणाला हसू आलं. त्यांनी पाहिलं आपण जे दान केलं त्याच्या दशगुण दान स्वतः भगवंत घेऊन आला. मग तया ते आज्ञा देत अवसरी धेनू आणल्या गृहाभितरी. यांनी पाहिलं, घेऊन या. आता आणलेत भगवंतांनी द्यायला तर घेऊन आला. बरं, ब्रह्मदेवांनी फक्त गाई नाही दिल्या, आणखीन 10 रुपये नाणे याला पुन्हा दिले. तव तया ते वदे नारायण. तुला एक सांगू का? एक मोडी आता रौप्य नाणे धेनू लागी घेऊन येई तृण आधी उदरा लागून तुझ्या. यांनी पाहिलं, ते 10 रुपये मिळाले, त्यातलं 1 रुपये खर्च कर, धेनूला चाराही घेऊन ये आणि तुला जेवायलाही घेऊन ये. याचंही पोट भरलं, धेनूंचंही पोट भरलं. गुरूंनी सांगितलेल्याप्रमाणे यांनी केलंय. पुन्हा संध्याकाळची वेळ, दोघेही आपापसात चर्चा करतायत. नारायणांनी पाहिलं, हे बघ, उद्या सकाळी उठलं की सकाळी सकाळी गंगा स्नान करायचं आणि ह्या ज्या 10 गायी आपल्याला आल्या आहेत ना, ह्या 10 गायी आता उद्या आपल्याला दान करायच्या. रौप्य नाणे तुझी या पदरी गणती असे 9 द्वारी, 1 अर्ध रौप्य नाणेवरी असो साचारी जाणता. तरी 10 विप्र बोलावणी, 10 विप्र बोलाव, दक्षिणेसहित 10 गोदान कर. जसं गुरूंनी शिकवलं दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी त्यांनी तेच केलं. पुन्हा संध्याकाळची वेळ आली. हा उपाशी आहे, माझी आहे प्रारब्धी हेची पूर्ण. तक्र विक्रय उदर पोषण करावे परी ते धेनूही जाण. दिधली दान गुरु आज्ञे. पुन्हा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे धेनुदान केली. संध्याकाळपर्यंत खायला काही नाही. ब्रह्मदेवापर्यंत वृत्तांत पोहोचला. पुन्हा 10 पट घेऊन ब्रह्मदेव म्हणजे 100 गायी घेऊन आले. म्हणे महापुरुषा बाहेर येई, ही गोधने सांभाळून घेई. ह्यांनी पाहिलं, दैदिप्यमान सर्व शरीरी भस्मे चर्चिले वस्त्र पाठारी रुद्राक्षमाळा अतिसाजिरी कंठी घातली परिपूर्ण. ह्यांनी पाहिलं, विप्र परम दैदिप्यमान देणारा ही दैदिप्यमान आहे. ह्यांनी गुरूंना जाऊन सांगितलं, शतगुण द्रव्य शतपट गायी घेऊन आला आहे. मग गोधन भरुणी गोठण घातले तया लागी तृण. ठरल्याप्रमाणेच केलं. 100 गायी ठेवून घेतल्या. कालच्या सारखा चारा बिरा सगळं व्यवस्था त्याची केली. यांनी सांगितलं, दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला मग 1 रौप्य गोधन अर्पिता झाला विप्रा लागून. ब्राह्मणा ते मणी हर्ष म्हणून नेता गोधने बोलत इथे. दुसऱ्या दिवशी 100 गायी दान करायला उभा राहिला. म्हणे, प्रतिदिनी वाटितो गायी, यासी तो 1 दिनाचे भक्ष नाही. याला खायला नाही, रोज हा गायदान करतोय. लोकही बघतायत, चला करतोय, आपल्याला काय देतोय, घेऊन यायचं. तक्र विक्रय निर्वाहो ऐसा लिखिताचा भावो परी एकही धेनू ते न ठेवे हो. एकही दिवस हा आपल्या घरी एकही धेनू ठेवत नाहीये. सहस्त्र गोदान घडलं.
शेवटी ब्रह्मदेवाची स्वारी आली. आता तरी सांभाळी समग्र पायी वदोनी गुप्त झाला ते ठाई. 1000 गायी घेऊन आलेले ब्रह्मदेवानी पाहिलं, बाबा आता ह्यात तरी राहू दे. परी पाहता गुप्त झाला ने नव्हे. आई कोणी तोषला नारायण, म्हणे लागले हे साधन. मग म्हणे तया लागून सांभाळी कोण कळपा. यांनी पाहिलं, अरे कशाला हे सांभाळत बसायचं, हेही दान कर. सहस्त्र गोधान वाटले. 10 सहस्त्र गोधान घेऊन ब्रह्मदेवाची स्वारी आली. यांनी पाहिलं, तया ते आयुष्य शतभरी पूर्ण, तो तव प्रत्ययी करील हेची कारण. ब्रह्मदेवाने पाहिलं, हे तर चालूच राहील. अरे तुला कोण गुरु भेटला हे विचारल्यावरती या नारायणाच्या समोर आणून उभा केला. ब्रह्मदेवानी पाहिलं, पावन केले गुरुराया, निवारिली जन्म मरणाची छाया, म्हणून वारंवार लागे पाया, भीती नाही भवार्थे. खरंच मंडळी, गुरु भेटला. या गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनानुसार, नारायणांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार शेवटी ब्रह्मदेवाला याच्या कपाळावरचे दुष्टाक्षर पुसून टाकावे लागले आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यातून याची सुटका करावी लागली. शतायुषी होता, गर्भवासनेच्या फेऱ्यामध्ये अडकला होता. पण जसं गुरूंनी सांगितलं ते गोदान, 1 गोदान फलदायी ठरलं आणि त्याच्या पुढे सहस्त्र गोदान झालं. शेवटी ब्रह्मदेवालाही या नारायणाच्या आज्ञेसमोर द्विजकुमाराचा उद्धार करावा लागला. म्हणून या भाविक जन सद्गुरु ते जावे अनन्य शरण, गर्भवास चुके जेणे न लागे साधन अनिक काही. स्वस्ति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराण आणि स्कंद पुराणांतर संमत होऊन मनोहर सुद 23 अध्याय गूढा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. तत्सत्कृष्णार्पणमस्तु.